कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किती नाटकी मुलगी आहे ही। घरातल्यांच्या सगळ्यांच्या भावनांची खेळते। हिची प्रेग्नन्सी फेक आहे हे समजल्यावर घरच्यांना काय वाटेल याचा जरा सुद्धा विचार करत नाहीये मुलगी। आओ कसा आलाय स्वेटर? काय स्वेटर कसा झालाय? मस्त झालाय ना? नाही तुम्ही काय माझं कौतुक करणार नाही मला माहिती, पण माझा पहिल्यांदा झालाय त्यामुळं बाळाला पहिल्यांदा टोपण आणि स्वेटर द्यायचा मान माझा आहे, बाकीच्यांचा नंतर। अगं आवडला नसेल तर काही बोलू नका, माझं डोकं फिरतं की नाही उगाच। अगं पण तोंडातून शब्द बाहेर पडू देशील की नाही? तुझंच घोडं पुढे दामटवतेस, मला बोलूच देत नाहीस तू। हा बाकी स्वेटर मस्त बनवलायस हे एक तुला मस्त जमतं की आयुष्यात एक कला ना तुझ्या अंगात ठासून भरली, तर तुझ्या कले इतका तुझा स्वभाव जर चांगला असता ना तर किती मस्त झालं असतं ना। मारा टोमणे मारा, पण आधी कौतुक तर करा, एवढा छान स्वेटर विणलाय मी, मग टोमणे मारा। वा वा वसुंधरा वा, काय टायमिंग आहे तुझं, वा 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 वा। ठीक आहे आई, स्वेटर छान विणलाय। तुझ्या कौतुकाची गरज नाहीये मला, ह्याच्यापेक्षा भारी स्वेटर विणू शकते मी आणि विणणारही आहे। माझ्या घराच्या खऱ्या वारसासाठी एवढं तर करायलाच पाहिजे मला, खूप लाड करणार आहे मी त्याचे। हो शेवटी आपल्याला सांभाळणारही तोच। अगं कुठला विषय कुठे नेतेस? का तिने गरमागरम पोहे आणले म्हणून पुळका आला का तुम्हाला तिचा? मी खरं तेच बोलतीये, मला कोणाच्या बापाची भीती आहे? बाबा तुम्हाला काही लागलं तर सांगा, मी इथेच। हो कुत्र्याचं शेपूट आणि तुझा स्वभाव, परमेश्वरा। काय झालं? काही नाही, ते आता आई बाबांना चहा नाश्ता द्यायला गेले होते। खूप आनंदात आहेत दोघे। आईने तर बाळासाठी स्वेटर पण विणलंय। त्यांनी इतकी मनाची तयारी केली ना की जेव्हा त्यांच्या पुढे सगळं सत्य येईल तेव्हा तेव्हा काय वाटेल हो त्यांना, बाबांची काय अवस्था होईल, आईला काय वाटेल। वसुंधरा, मी माझं मत तुम्हाला काल रात्रीच सांगितलंय। इतकं आपण काही करू शकतो का? आपल्या हातात काही आहे नाही ना। योग्य वेळेत योग्य त्या गोष्टी घडतील। आणि ही गोष्ट घडल्यानंतर घरातल्यांची काय अवस्था होईल ह्याचं टेन्शन येतंय मला। ह्याचं सत्य बाहेर पडल्यानंतर अखिल बरडला जाणार आहे, ह्या सगळं ह्याचं टेन्शन येतंय मला आकाशराव। माझ्याकरता तुमचं या घरातलं स्थान जास्त महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी काय पण करेन। आणि मला उशीर होतोय, मी निघतो आता। हो निघू नक्की? हो मी म्हणाले ना, मी सगळं ऐकेन तुमचं। ठीक, आता काय बायकोची इच्छा आहे की मी उपाशी राहावं, तर ठीक आहे आज करतो उपवास। नाही 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 नाही, थांबा, थांबा, थांबा। सॉरी विसरले। मला माहिती आहे या सगळ्या विचारात तुम्ही रात्रभर झोपल्या नाही आहात, आज प्लीज थोडा आराम करा। येतो। हा हो, ते म्हणजे मला असं विचारायचं होतं की आई बाबांकडे जाऊन येऊ का? हा ऑप्शन बेस्ट आहे, तिथं नक्की आराम मिळेल तुम्हाला।
आणि तुम्हाला माझी परवानगी घ्यायची काही गरज नाही आहे. आई मी आलाच. काय? होय, मी म्हणते एवढं धाडस झालंच कसं? शुद्ध फसवणूक आहे ही, खोटी प्रेग्नन्सी म्हणजे. हे अगं सगळ्यांच्या भावनांची खेळतीये गती. काय वाटेल सगळ्यांना जेव्हा सत्य सगळ्यांच्या समोर आहे? आई बाबांना किती वाईट वाटेल, अखिलला किती वाईट वाटेल, घरच्यांना किती त्रास होईल, या सगळ्याची कल्पनाच नाहीये त्या मुलीला. नाही, पण या सगळ्याला ती डॉक्टर पण तेवढीच जबाबदार आहे. ती याच्यात पहिल्यांदा अडकली पाहिजे, म्हणजे सगळं प्रकरण आहे ना आपोआप बाहेर येईल. वसू, म्हणजे मला असं वाटतं की तू आता कुठलंही पाऊल उचलू नकोस. म्हणजे या सगळ्या विरुद्ध तुझ्याकडे कुठलाही ठोस पुरावा आत्ता नाहीये. पण अजून काही गोष्टींचं थोडं उलगडत नाहीये मला. ही म्हणजे ज्या माणसाचा मी पाठलाग करत होते त्या माणसाला एका ट्रकने उडवलं. मरताना त्याने लकीचं नाव घेतलं. कोण होता तो माणूस? त्याने लकीचं नाव का घेतलं? आता हे जे काही होत आहे त्या सगळ्याचा लकीशी काय संबंध आहे? तनयाने त्या माणसाला इतक्या मोठ्या रकमेचा चेक का दिला? त्या प्रश्नांची उत्तरच सापडत नाहीत. सगळी ना गुंतागुंत आहे. या सगळ्याशी कोणाचा संबंध असेल असं वाटतंय तुला? मला राहून राहून असं वाटतंय की तनया आणि विशाखा मॅमचं त्या माणसाशी असलेल्या कनेक्शनचं उत्तर लकीच देऊ शकेल. कदाचित लकीलाच माहित असेल की तनया आणि विशाखा मॅम हे सगळं का करताय, नेमका त्यांचा उद्देश काय आहे. आणि जेव्हा मला तो उद्देश कळेल ना तेव्हा मी या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचू शकते. तेव्हा मला या सगळ्याचे धागेदोरे सापडतील असं वाटतं. आणि त्यासाठी मला लकीला भेटावंच लागेल. पण त्याला भेटायचं म्हणजे परत ये रे माझ्या मागल्या, नकोस ती पिढा. नाही, बरोबर आहे, त्याला भेटणं तितकंसं अवघड नाहीये. नाही काय ना, हे बंद केलेलं प्रकरण पुन्हा सुरू केल्यासारखं होईल. आणि हे आकाशरावांना कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल? हं? त्यात तुझ्या सासूबाई त्या तर तुझ्यावर कोपतील. नाही म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्याचा ना तू नीट विचार करायला हवास. काय ग? अगदी बरोबर. नाही बरोबर आहे, म्हणजे कल्पना आहे मला या गोष्टीची. पण होणाऱ्या परिणामांपेक्षा हे संकट जास्त मोठं वाटतंय मला. आणि त्यासाठी मला सत्य कळलं पाहिजे. जर मला सत्य कळलं तर मी माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकते. आणि म्हणूनच मला लकीला भेटावंच लागेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.